चला नेक्स्ट मॅच झाली सुरुवात. 3 प्लेयर्स एखादा खेळाडू कोणीतरी या. 12th मॅन येणं गरजेचं आहे. पहा नाही 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 त्यांचं नाही त्यांचे 5 खेळाडू खेळतात बिचारे त्यांना खेळू द्या. त्यांना मी समजू शकतो. टीम प्लेयर्स एक खेळाडू इकडे या प्लीज. सिद्धेश बडांबे आपण आला तरी चालेल. 1 मिनिट इकडे या. 12th मॅन का गरजेचं आहे. इकडे टेक्निकल टीमला इश्यू होतो. तुम्ही नाव सांगण्यासाठी येत नाहीयेत. आता पहा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुला मिळालाय. नाव इकडे सौरभ आलंय. तुमच्या संघात सौरभ कोणीच नाहीये. त्यामुळे 12th मॅन येणं गरजेचं आहे. आता इकडून चेंज होणार नाहीये ते. ओके त्यासाठी जे काय असेल ते प्लीज. ओके आपण नंतर काय असेल ते कनेक्शन करूया. चला चौकार आलाय. खूप चांगला स्ट्रोक. गॅप मधून चेंडूला पाठवला आणि गॅप मध्ये जात असताना 4 धाबा मयूरच्या बॅट मधून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक लगातार दुसरा चौकार. तिसरा चौकार बॅट सो देण्यात येणार आहे. लगातार 3 चौकार आल्यात. जयसर 11 कॅप्टन आपण या. जय श्रीराम कॅप्टन मुख्य मंचावर. सॉरी जयसिंग बोलिंच. आशू कॅप्टनला पाठवा. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि त्यामधून आपण पाहू शकतात की मैदानाच्या आतमध्ये फक्त 6 खेळाडू खेळतात. 6 खेळाडू घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जयू दुर्गेश्वरचा संघ खेळतोय. त्याचं कारण आहे कारण आज ग्रामीण धमाकाचा शेवटचा अंतिम दिवस आहे. त्यासाठी ते ओरमची स्पर्धा मानकवली भिवंडी येथे आयोजित केले. त्या स्पर्धेमध्ये काही खेळाडू त्या स्पर्धेसाठी गेल्यात खेळण्यासाठी. त्यासाठी 6 खेळाडू घेऊन जयू दुर्गेश्वरचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ड्राईकले चेंडूला चेंडू गॅप मध्ये पुन्हा एकदा वन्स मोर 1 आणि आता बाउंड्री. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात मयूर जाधव. या अगोदर 3 चौकार पाहिले आणि 3 चौकारासह या स्पर्धेसाठी जी बॅट देण्यात आली होती ती सुद्धा देण्यात येईल. ओ खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. समीरला सुद्धा दुखापत आहे आणि दुखापत असताना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये समीर आहेत. वाईट बॉल. दाबा धावपल करतोय आतापर्यंत 20. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. टॅप केला तो चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झालं. खूप चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट आहे. चौकार वेगाने येतात. मयूर खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. निखिल आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 21-0. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केल्याने ड्राईव्ह करत असताना सिंगल कंप्लीट झाले. 22 धावा धावपळ करते. 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट झाले आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावपळ करते. 23-0. नडल तू असल्यावर फरक पडतो तू नसल्यावर. आजची दोस्ती आपली भावा. आजची दोस्ती आपली भावा. असा आहे जबरी माझा यार जिगरी. कोणी बी ताकद लावा. असा आहे जबरी माझा यार जिगरी. कोणी बी ताकद लावा. असा आहे जबरी माझा यार जिगरी. कोणी बी ताकद लावा. थँक्यू जयसिंग बोलिंच कॅप्टन. जयसिंग बोलिंगचा कॅप्टन आपण या प्लीज. आपला सन्मान केला झाला नाही स्पर्धेच्या वतीनं. आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाला त्यासाठी हा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. स्वयं गिरकर नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये आल्यात. पहिल्याच बॉलवर चौकार पाहिला. दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवर सुद्धा चौकार. काय जबरदस्त बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. एकतर्फा पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत मॅच पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे की मैदानाच्या आतमध्ये फक्त 6च खेळाडू आपल्याला दिसतात फिल्डिंग करतात. ओ आणखीन एक 3रा चौकार. याच मॅच मध्ये पहिला असा खेळाडू बनल्या जे दुसऱ्यांदा बॅटचे मानकरी ठरल्यात. 31 धावा. एकता स्पोर्ट्स यांच्याकडून ट्रॅक टी शर्ट सुद्धा देण्यात येईल. या स्पर्धेमध्ये जर तुम्ही 25 धावा केल्या तर तुम्हाला एकता स्पोर्ट्स यांच्याकडून ट्रॅक टी शर्ट ते सुद्धा देण्यात येणार आहे. 35
ऑन द बोर्ड. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. हो आणखीन एक 5 मध्ये 5 आल्यात. काय 6वा येईल, काय इकडून इतिहास बनेल. इतिहासाचा जबल 5 आहेत. आता शेवटचा अंतिम चेंडू पाहूया. ये होईना बात. सन्मान दिला, स्पोर्ट्समॅनशिप मैदानाच्या आतमध्ये दाखवलं, करणं गरजेचं आहे. आणि गरजेचं येत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय 44-0. वर आमच्या किती हो गळता माग माग काय तुम्ही बोलता. थँक्यू कॅमेरामॅन मुख्य स्क्रीनवरती मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा येऊ द्या. सन्मान या गोष्टीचा तुम्ही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालात त्यासाठी छत्रपती चषकाच्या वतीने हा तुमचा सन्मान टीमचा केला गेलाय. मॅचकडे वळणार आहोत. 44 धावा. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सौकार. मयूरने किती बाउंड्रीज मारल्यात, 6 धावांची गरज आहे 50 साठी. त्या अगोदर बाउंड्रीज किती झाल्यात. 10 चौकार. 11वा सुद्धा आलाय. ओ माय गॉड. 50 धावांचा पल्ला पार झालाय. काय जबरदस्त बॅटिंग. फक्त 2 धावांची गरज आहे. टीमचे 50 चालल्यात. काय पहिला खेळाडू बनेल सी फॉर्मॅट मध्ये. नवीन विक्रम, नवी इतिहास. मोठा फटका डाऊन ग्राउंड. चेंडूला अडवलाय. येतो डॉट बॉल. 52 धावा वैयक्तिक. 48 धावांवर खेळतोय मयूर. ट्राय केलं चेंडू गेला डाऊन ग्राउंड. चौकार. पहिला खेळाडू. टाळ्या होऊन जातो मित्रांनो. पहिला खेळाडू बनला सी फॉर्मॅट मध्ये ज्यांनी 50 धावा पूर्ण केल्यात. वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना मयूर जाधव हा पहिला खेळाडू सी फॉर्मॅट मध्ये ज्यांनी 50 धावा. काय जबरदस्त बॅटिंग केलं. वा शानदार बॅटिंगचा नजारा. आणि आता सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी सुद्धा कंप्लीट झाले. काय जबरदस्त बॅटिंग. सुपर बॅटिंग. पहिला खेळाडू. इतिहास आणि इतिहासाच्या जवळ 5 होते मयूर. आणि एक नवा विक्रम, नवा इतिहास सी फॉर्मॅट मध्ये अंडरम क्रिकेट मध्ये पहिला खेळाडू असं बनलाय ज्याने 50 धावांची केली मैदानाच्या आतमध्ये केले. अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 58 धावा धावपलकावरती आहेत. वैयक्तिक 54 धावा बनवल्या 21 चेंडू मध्ये मयूर यांनी. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅच टॉस तिकडे सुद्धा आपण वळणार आहोत. येस एस ट्रिपल एस कडून एकता स्पोर्ट्स यांच्याकडून ट्रॅक टी शर्ट ते सुद्धा देण्यात येणार आहे मयूर जाधवला. कारण या स्पर्धेमध्ये अजून एक पारितोषिक होतं. जर तुम्ही 25च्या वरती धावा बनवल्या तर एकता स्पोर्ट्स कडून तुम्हाला ट्रॅक टी शर्ट देण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये बॅटचे मानकरी बनल्यात. लगातार 3 चौकार दुसऱ्यांदा आपण पाहिले. मयूर जाधव खूप चांगली बॅटिंग. भरपूर पारितोषिक मिळणार आहोत. त्या अगोदर धावांचा पाठलाग सुद्धा पाहणार आहोत. चला सलामती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नेक्स्ट मध्ये टॉस कडे सुद्धा बोलणार आहोत. थँक्यू. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल खेळत असताना छोट्याला पाठवलं. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पुढचा बॉल निखिल समोर. दर्शन हिरे
फुलटॉस ऑन साइडला आणखीन एक. तुम्ही धावा बनवल्या, आम्ही सुद्धा बनवणार या उद्देशाने आतापर्यंत खूप चांगली सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये 6 खेळाडू खेळतायत. 6 का नाही असू दे, आम्ही आमचा खेळ करणार या उद्देशाने आतापर्यंत दर्शन हिरे यांनी खूप चांगली सुरुवात. मोठ्या धाबांचा पाठलाग आहे. 59 इज टार्गेट. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धाबा झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये 58 धावांचा पाठलाग. टीम मीटिंग बोलावली गेले आणि टीम मीटिंग नंतर पुन्हा एकदा रेडी झाल्यात. चर्चा करतात आमचे दोन्ही ऑफिशियल पंच. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 8-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. 59 इज टार्गेट. पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक लगातार तिसरा. या मॅच मध्ये जवळपास 3 बॅट गेल्यात. ओके, मयूर जाधव यांना 2 आणि आता दर्शन अहिरे सुद्धा त्या बॅटचे मानकरी ठरलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाले. पहा, मागील 2 दिवसामध्ये जितक्या बॅट नाही गेल्या तितक्या एका मॅच मध्ये जाणार आहेत. आता इतकं मोठं छत्रपती चषकाची कहाणी आहे. पुढचा बॉल, हो फट्टा खेळला हवेत आणि हवेत खेळत असताना डायरेक्टली चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम जयू दुर्गेश लेवणी या संघाला. गॉन. नशीब लागतय भावा असा मैत्र मिळाईला. नशीब लागतय भावा असा मैत्र मिळाईला. आमची दोस्ती बघून सारे आता लागले. गिरकर आल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्वयं गिरकर मैदानाच्या आतमध्ये आल्यात नवीन फलंदाज. आणि स्वयं गिरकरच्या खांद्यावर मानातम्याचं टी शर्ट आहे. आता टी शर्ट नाही आहे. ओके, ठीक आहे. टी शर्ट सारखा हिरो बनावा लागणार आहे. इकडे बॅटिंग करायची आहे. बॅकवर्डला गेले, ड्राय केले चेंडूला, रॉकेट थ्रो, सिंगल कंप्लीट. आणि आतापर्यंत धावपला सुद्धा पाहणार आहोत. स्वयं ऑन स्ट्राईक. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चेतन रेडी आहेत. दुसरा बॉल, सन्मान दिला यावेळी चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल झाले कंप्लीट. पहा, 59 धावांचा पाठलाग आहे. आणि दोन्ही संघाचा विचार केला तर एकच परिवार, त्या एक परिवारामधून 2 संघ बिलॉंग करतात. आणि ते बिलॉंग करत असताना जयू दुर्गेश लेवणीचा संघ आणि नवयुग जयेश स्मृती अर्नाळा हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतायत. काही खेळाडू नाही आहेत, त्याचं कारण नाही. ग्रामीण धमाका बिग बॅश ही स्पर्धा मानकवली भिवंडी या शहरात सुरू आहे. आणि तिकडून जयू दुर्गेश जवळपास 5-6 खेळाडू त्या स्पर्धेमध्ये आहेत. त्या कारणास्तव 6 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात जयू दुर्गेश हा संघ. पुढचा बॉल, चेतन रेडी आहेत. स्ट्राईक हँडला स्वयं. ओ फट्टा खेळला हवेत, वरून खेळला, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज स्वयं बाद. गॉन. कॅच पकडलाय का कोणी बाउंड्रीवर? कोणी पकडलाय? या या भाऊ या, 100 रुपयाचे मानकर ठरलेत आपण, लवकर या. कोणी पकडलाय? विमल सिंग, तुम्ही पकडला का? ओके, मॅडम तुम्ही पकडला की काय? ओके, यस. काय नाही भाऊ, अशी मजा करणं गरजेचं आहे. या कॅच पकडल्या त्यांनी, या भावा, 100 रुपयाचे मानकरी ठरल्यात. हो, मयूर आल्यात आणि मयूरचा पहिला बॉल, व्हाईट बॉल, पॉवर प्ले. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडलं होतं, त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. रोशन, मला वाटतं निर्मल सम्राट. हो यस, निर्मल सम्राटचा हा खेळाडू रोशन याने बाउंड्री लाईन वरती झेल पकडलं नाही, त्या कारण 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे. नो बॉल. ॲलन आल्यात. ॲलनला मला वाटतं बऱ्याच स्पर्धेनंतर, बऱ्याच फर्स्ट टाइम मी पाहतोय बॅटिंग करताना. आणि ॲलन आल्यात, तसं त्यांना सुद्धा जावं लागलंय. अजून एका विकेटचं पतन. नेक्स्ट मॅच टॉस कडे सुद्धा आपण वळणार आहोत. नेक्स्ट मॅच टॉस. चला या, जय श्रीराम आणि त्यांच्या अगेन्स्ट निर्मल सम्राट NCC, दोन्ही संघाच्या संघटक यश सौरभ आल्यात. निर्मल सम्राट यश,
यस सुद्धा आले. टॉस केला जाणार आहे. मॅच नंबर 4. ओ मार्क 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 आणि मार्क सुद्धा या ठिकाणी बाद होतोय. अजून एका विकेटचं पतन. थँक्यू ऑन हॅट्रिक. हॅट्रिक वर आहेत काय या स्पर्धेची हॅट्रिक पाहायला मिळेल. शेवटचं विकेट आहे मला वाटतं. लास्ट विकेट. हॅट्रिक होईल का? मयूरने या मॅच मध्ये भरपूर गोष्टी केल्यात. भरपूर धावा बनवल्या होत्या. 50 धावांची केली. नवा विक्रम नवा इतिहास त्यांनी बनवला आणि बनवत असताना सी फॉर्मॅट मध्ये पहिला खेळाडू बनला. त्यांनी 50 धावांची खेळी केली. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग. पायावरचा बॉल आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. टॉस साठी येणार दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. पंकज मिश्रा साहेब यांच्या शिवहस्ते हा टॉस केला जाणार आहे. टॉस करणार आहोत. एका बाजूला आहे निर्मल सम्राट NCC आणि त्यांच्या गेस जय SR म्हणजे जय श्रीराम. चला या दोन्हीकडून समोर या. पंकज मिश्रा साहेब यांच्या शुभहस्ते हा टॉस हा प्रोटोकॉल हा अहवाल तुमच्यापर्यंत दिलाय. आता तुमचे पॉकेट्स ओपन करायचे आहेत आणि कोणाच्या बाजूने बॅटिंग येणार आहे. यस गोलंदाजी करतील जय श्रीराम आणि बॅटिंग करणार आहेत निर्मल सम्राट. आता प्रथम गोलंदाजी करायची आहे. कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेमध्ये? हाँ, तैयारी तो अच्छी है. जो अभी तक हमारे टीम ने परफॉर्मेंस किया है वही कंटिन्यू करना चाहेंगे और 100% देने का ट्राई करेंगे. खूप सारे शुभकामने. यश आता प्रथम बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारे पाहतोय आतापर्यंत इतका प्लॅटफॉर्म कशा प्रकारे राहिला आहे? काय ना आम्ही काल पण 2 मॅच बॅटिंग केले सो आज पण बॅटिंग नाही तर खूप बरं वाटते. किती धाबा बनवायचे आहेत? आम्ही 35+ मारण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. अहवाल असं आहे बॉलिंग करणारा जय श्रीराम आणि बॅटिंग करतील निर्मल सम्राट NCC. त्या अगोदर मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. शेवटचा विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. हो नो बॉल आणि नो +4 म्हणजे तब्बल 5 धावा आल्यात. खूप चांगली बॅटिंग करतो. शेवटच्या अंतिम क्षणामध्ये ती केलेली बॅटिंग. 28 धावा केल्यात का? मला वाटतं 28 किती झाल्या दर्शक किती झाले? 28 ना? येस ते सुद्धा मानकरी ठरल्यात. एकता स्पोर्ट्स यांच्याकडून दर्शन सुद्धा त्याचे मानकरी ठरला. ट्रॅक टी शर्ट दर्शन हिरो सुद्धा देण्यात येईल. पहा विकेट आले आणि अखेरकार मॅच संपले. मॅच फिनिश सामना संपलाय. सामना जिंकलाय. खरोखरच मानावा लागणार आहे. टाळ्या होऊन जाऊन त्या मित्रांनो. 6 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळले. शेवटपर्यंत खेळले आणि या मॅच मध्ये भरपूर गोष्टी घडल्यात. एका खेळाडूने 3 बॅट 2